ह्या मुलीला द्यायला निघालीस तू? अगं कोण आहे ही मुलगी? हिच्याशी लग्न लावून देवीला साकडं घालायला निघालीस? मान्य होणार नाहीये ते. गप्पा बसा. मुळात आमंत्रण नसताना तुम्ही आगंतुकपणे माझ्या घरात आलात आणि वर असभ्यपणे शाप देताय. अरे वा, दांभिकपणा, धूर्तपणा आणि कांगावा या तुमचा हात धरायचा नाही हो कोणी. अगं माझ्या माणिकशी या दिगंबरचं लग्न लावायचं ठरलं होतं ना, शब्द दिला होतास ग तू. झळाळी उतरली हो तुमच्या सोन्याची. अगं तुमचं वचन म्हणजे पितळ पितळ आहे, पितळ दीड दमडीचं. तुला जाब विचारायला आलीये मी मनोरमे. आमच्या पाठीमागे हे लग्न झालंच कसं आणि का? असं काय आहे का त्या मुलीमध्ये? तू माझ्या माणिकला सारून ह्या मुलीला मागणी घालायला गेलीस? ही मुलगी ह्या घरात ना सून म्हणून नांदणार नाहीये ही मुलगी. कारण तो हक्क माझ्या मुलीचा आहे, माझ्या माणिकचा. समजलं तुला? ह्या घरात ना सून म्हणून नांदणार नाहीये ही मुलगी. कारण तो हक्क माझ्या मुलीचा आहे, माझ्या माणिकचा. समजलं तुला? आम्हाला अंधारात ठेवून फसवून तुम्ही दिगूचं लग्न परस्पर करूच कसं शकता? आमच्या प्रतिष्ठेला बट्टा लावलाय तुम्ही. बस. नको ते आरोप मी सहन करणार नाही. तुम्हीच विसरताय, मी कधीच दिगू आणि माणिकच्या लग्नाबद्दल शब्द दिलेला नव्हता. दिगू आणि माणिकचा जोडा शोभून दिसेल, यांचं लग्न व्हायला पाहिजे असा फक्त विचार बोललो होतो आपण. पण शब्द मी कधीच दिलेला नव्हता. अगं वा ग वा, अगदी सराईतपणे ह्या बोटावरची त्या बोटावर करतेस ग. अगं तुझा धूर्तपणा बघून ना कोल्हा सुद्धा लाजेल. आम्ही बाहेर जाताना आल्यानंतर